आता इथं सगळे बसलेल्या बंधू भगिनींना माझा नमस्कार आणि व्यासपीठावर सगळे असणाऱ्यांना पण माझा नमस्कार. आता हे जॉईन केल्यापासून इतकं फ्रेश वाटायलंय. आता तुम्हाला सगळ्यांना अनुभवाला मी काय सांगणार नाही. जसं काय घरातला कचरा झाडून काढून घर स्वच्छ होतंय, तसं शरीर सगळं आजार झाडून काढून शरीर स्वच्छ झालेलं आहे. आणि आता सांगायचं म्हटलं तर मला चालता येत नव्हतं. दोघांनी दोन्हीकडे धरायचं आणि चालायचं आणि अंथरुणावर आणून बसायचं अशी परिस्थिती होती. अशा परिस्थितीत आता किती दिवस जगायचं असं मला वाटत होतं. आणि आता माझं आयुष्य आता संपलंय. आणि घरातल्यांना सांगितलेलं सुद्धा मी, आता सुनेबाईला सांगितलं की साड्या सुद्धा मला चांगल्या घेऊ नको, मी किती दिवस राहणार आहे, नंतर काय करायचं. आणि माझं काही जास्त दिवस नाही असं म्हणावं वाटत होतं. पण आता सांगणार मी साड्या वेड्या घे, मी सगळ्या कार्यक्रमाला जाणार आहे असं मला फ्रेश वाटतं. सगळे कार्यक्रम जॉईन करणार आहे आणि हा जर कार्यक्रम कुठं असेल तर अवश्य येणार. आणि गुरुजींनी इतका माझ्या शरीरातला कचरा झाडून काढला की आता सांगण्यात काही सोय नाही एवढं. आणि सगळ्या व्याधी माझ्या 75% बऱ्या झाल्या. आणि काल शुक्रवारी वजन केलं, माझं वजन 10 किलो कमी झालेलं आहे. आणि आता हलकं वाटायलंय, चालायला पण फ्रेश वाटायलंय. काठी घेतल्याशिवाय मला अजिबात चालायचं नव्हतं. तरी पण मी वेळ अंधार झालाय, कुठेतरी सकलात पाय पडेल म्हणून काठी घेऊन आले. आता मला सरळ चालता पण येत आहे. गुरुजींचे फार उपकार झालेत. इतकं वाटलं नव्हतं की मी इतकी फ्रेश होईल, बरं वाटेल. आता इतकं फ्रेश वाटायला लागलंय की घरातल्यांना सुद्धा सांगितलं तुम्ही सगळे जॉईन करा. या चिरंजीवानं मला 1 महिना तिथे नेलं. तिथं आम्ही गडावर गेल्यानंतर असं वाटत होतं